नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि फेसबुक पेज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कढी भजी ही पदार्थ बनवणार आहे। तर ह्या कढी भजी पदार्थ बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय ना हे आपण बघून घेऊया। आता आपण सगळ्याच पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने कढी तर बनवतोच, पण कढी भजी बनवायला थोडंसं सामान जास्त लागतं या। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते। मी एवढा डबा भरून घरचं दही केलेलं आहे। आता ही दही गाईच्या दुधापासून लावलेलं असल्यामुळं ही थोडंसं पातळ आहे, पण आपल्याला कढीला दही पातळच लागतं। आणि ही एवढा डबा भरून मी दही घेतलेला आहे। त्याच्यासोबत मी कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे, 1-7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कुडी लसणाची सोडून घेतलेली आहे आणि ही खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे। आता आपल्याला आता एवढं सामान झालंय आपल्याला कढीचं, आणि त्या कढीमध्ये अजून आपल्याला दोन वस्तू लागतात। आता भजी बनवायच्यात आपल्याला, म्हणून त्यासाठी मी घेतलेलं आहे चाळून ही घरचं बेसन पीठ, घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली, थोडासा वावा, हळद, जिरं आणि तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, तर ही बेसन पीठ आहे ना, ही आपल्याला भज्यासाठी कालून घ्यायचं। घेतलेलं बेसन पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घेते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे घरचा कांदा लसूण मसाला। कढी आपण हिरव्या मिरच्याची करतो, त्याच्यामुळे भाज्यात सुद्धा मसाला आपल्याला चवीपुरताच टाकायचा आहे। थोडीशी हळद टाकायची, कारण आपण परत कढीला सुद्धा वापरणार आहे। चिमूटभर वावा असा हातावर चोळून आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला। आता ह्याचा आपल्याला एकजीव करायचा आहे। कढी भजी करताना आपल्याला ह्या भाज्यामध्ये कांदा वापरायचा नाही, कारण काय होतं, भाज्यात आपण जी कढीमध्ये भजी जी सोडतो त्याच्यामुळं कांद्यामुळं खराब होतं किंवा वास लागतो, म्हणून आपल्याला एवढंच आपल्याला भजी करायसाठी वापरायचंय। मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात पाणी घालून आपल्याला भज्याला पीठ करतो असं आपल्याला ही करून घ्यायचंय। पातळ बी करायचं नाही आणि घट्ट बी करायचं नाही, आपल्याला मध्यम करायचंय। भज्याचं पीठ आपलं कालवून झालेलं आहे बघा। आता ही आपण बाजूला ठेवायचं। बाकीचं सामान आपल्याला जे लसूण खोबरं जे आपल्याला टिचून घ्यायचंय त्यामुळे आता ही कालवलेलं बेसन पीठ आहे ना, मी बाजूला ठेवते। त्याच्यावरती झाकण ठेवायचंय आपल्याला। घेतलेला आहे त्यो आणि कोथिंबीर थोडीशी हातली आपल्याला लावायची, वरणी ठेवायची आणि लसूण एवढा अगोदर आपल्याला टिचून घ्यायचा आहे। आता आपलं लसूण खोबरं टिचून झालेलं आहे। लसूण खोबरं नेहमी कढीला मोठवडच करायचं, म्हणजे लय बी बारीक बुकटा करायचा नाही, म्हणजे काय होतं, एकदम भारी अशी कढी तयार होते। तर ह्याच वाटीमध्ये मी लसूण खोबरं टेचलेलं काढते। आता आपल्याला ही हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आहे। तर ही रानातून तोडून आणलेली मिरची आहे, म्हणून ह्याला आपण धुवून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय चवीपुरतं मीठ।
म्हणजे मिरची ही बारीक होती. आता आपल्याला मिरची म्हणजे अशी चांगली ना बारीक करून घ्यायची. हिरवी मिरची बघा बारीक करून घेतलेली आहे. एकदम बघा अशी चांगली छान अशी बारीक झालेली आहे. मिरची मात्र मोठी ठेवायची नाही. मग काय होतं एकदम ती शितळ्या पाणी झाल्यागत मग ती मिरची तरंगली जाते. म्हणून आपल्याला मिरची नेहमी कढीला बारीकच करून घ्यायची. आता सगळी तयारी अगोदर केली का नाही म्हणजे मग आपल्याला चूल पेटवून पटापटा सगळं करायला येतं. आता ही चटणी मी जी बारीक कुटलेली आहे ह्या खलबत्यामध्ये अशीच ठेवते आणि चूल पेटवून घेते. चूल पेटवून झाली आपली. आता ह्याच्यावरती आपण कढई तापाय ठेवायची. आता कढई तापाय ठेवायची. चूल चांगली पेटली म्हणजे का नाही स्वयंपाकाला बी लय उशीर लागत नाही. पटापटा स्वयंपाक होतो. गरम झालेली आहे. आता त्याच्यात आपण तेल घालायचं. आणि आता हे भाज्यालाच कालवलेलं पीठ बी चांगलं एक आता एवढं मिरची वाटस्तवर लसूण खोबरं टेचस्तोपर्यंत चांगलं असं ही पीठ तयार आपल्याला झालेलं आहे. चांगलं मुरलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण भजी करून घेऊया. भजी आता आपली एका अंगणी चांगली भाजलेली तर ह्याला आता आपण पलटी करायची. कढी भजीला कधीच भाज्यात कांदा वापरायचा नाही आणि कांदा लसूण मसालाच वापरायचा असल्या भाज्यांमध्ये. कारण आपण कढीला का नाही हिरवी मिरची घालतो. या चांगली भजी बघा अशी लालसर आपली भाजलेली आहे. आता ही डिसात काढून घेऊया. ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी भजी करून घ्यायची. ही भजी करून झालेली इथं एकदम मस्त अशी आपली भजी तयार झालेली इथं. आता ह्याच कढईमध्ये का नाही आपल्याला कढी फोडणीला द्यायची. पण आपल्याला एवढं तेल लागणार नाही म्हणून ह्याच्यातलं तेल काढून ठेवायचं. आता 1 पळी ते 1.5 पळीचा सुमार मी तेल त्या कढईमध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं 1 चमचा जिरं. चांगलं तेल तापलेलं आहे. मोहरी टाकायची 1 चमचा आणि कढीपत्ता टाकायचा.
आता हे पिसून घेतलेलं लसूण खोबरं घालायचं आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं या. लसूण खोबरं तेलात चांगलं भाजलं का नाही म्हणजे चांगली फोडणी बसते या. बघा असा कलर चांगला असा बदलायला पाहिजे. लसूण खोबरं लय हिरवं बी नाही राहिलं पाहिजे. असं आंबूळ आंबूळ भाजलं का नाही म्हणजे कलर बदलत तवर मग आपण वाटून घेतलेली ही चटणी घालायची. ह्याचा सुद्धा चांगला अशी ही आता चटणी आपल्याला परतून घ्यायची. जाळ मी चुलीचा कमीच ठेवलाय कारण तापलेल्या तेलात का नाही मग फोडणी करपली जाते म्हणून मग बारीक जाळावरच करते. आता इकडं हे दही घेतलेलं आहे ना ही दही घेतलेलं आहे ही पातेल्यात वतते कारण नुसतंच आपल्याला दह्याची करायची नाही कढी. आणि थोडंसं पाणी घालायचं. चांगलं असं हिनं चमच्याने हलवून घ्यायचं. जेवढी पातळ कढी पाहिजे किंवा घट पाहिजे त्यानुसार. आता आपला मसाला ह्यो चांगला भाजला गेलेला आहे. आता ही हलवलेलं दही ना ह्याच्यात वतायचं. अजून आपल्याला पाणी घालायचं. फोडणी चांगली बसलेली असल्यामुळं का नाही एकदम कढीला बघा रंग चांगला आलाय. अगदी लय कढीला काय सामान नाही वापरलं तरी पण नुसत्या जिऱ्या खोबऱ्याची जरी फोडणी असली का नाही तर कढी लय भारी लागते. ह्याच्यात आपल्याला अजून पाणी वाढवायचे. आता ह्याच्यावरने आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची. ही हळद घरची असल्यामुळं का नाही लय टाकायची नाही कारण मग कडवट वास लागतं म्हणून मी अर्धा चमचा टाकलेले आहे. आता चटणी वाटताना आपण मीठ घेतलेलंच होतं तरी सुद्धा थोडंसं वरणी मीठ टाकते आणि आपण भाज्यात सुद्धा घेतलेलं आहे म्हणून थोडंसं टाकायचं म्हणजे सगळीकडे कढीला मीठ लागलं जातं. आता ह्या कढीला आपल्याला चांगला मोहर येऊन द्यायचा आहे. उकळी फोडायची नाही नाहीतर उकळी फुडली की कढी फुटली जाते. थोडासा मोहर आला की ह्याच्यामध्ये आपल्याला भजी सोडायची. कढी आपली तयार झालेली. माफ करा मी मगाशी विसरून गेली होती गुळ सांगायचा पण दही आंबट असल्यामुळं का नाही मग कढी सुद्धा आंबट लागते आणि मग बारकी पोरं खात नाहीत म्हणून नाही का नाही एवढा असा गुळ आपल्याला कढीत टाकायचा. आता मोहर येऊन चांगला द्यायचा आहे. कढीला आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडायच्या तर भजी. आता आपली कढी भजी तयार झालेली आहे. आता का नाही आपल्याला कढी भजीला द्यायचा आहे तडका. आता तडका द्यायसाठी का नाही ह्या पळीमध्ये का नाही मी कच्चं तेल घेते. थोडंसं घ्यायचंय आपल्याला. हा बघा एवढं असं घ्यायचं. भजी केलेलं तेल मी बघलेलं ठेवलेलं आहे आणि ही कच्चं तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय मिरची पावडर. थोडीशीच टाकायची. का थोडीशी टाकायची तर आता आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. आता हे आपल्याला गरम करायचे.
असं जाळावरती गरम करून घ्यायचं आणि चरचर वाजलं की आपल्याला ह्या कढईमध्ये ह्याचा तडका द्यायचा या एकदम आता बघा मस्त असं का नाही गरम झालेलं आहे बघा आता तडका द्यायची पळी माझ्याकडे नसल्यामुळं का नाही मी माझी घरची स्टीलची पळी वापरलेली आहे एकदम मस्त असं ही गरम झालेलं आहे बघा का असं बुडबुड आलेलं आहे आता ह्याच्यात तो तडका द्यायचा म्हणजे कढीला चांगली चव येते आपल्या कढी भजीला असा मोहर आलेला आहे बघा आपल्याला उकळी फोडायची नाही आता असा मोहर आलेला आहे आता ही ठेवलेली कोथिंबीर अशी आपल्याला टाकायची आणि कढी आपली पटकन खाली घ्यायची चांगली आता आपली कढी भजी तयार झालेली आहे मला दाखवते जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही एकदम छान आपली अशी का नाही कढी भजी तयार झालेली आहे आता आमचं ही गेले तर रानात आमच्या आत्या सुद्धा का नाही लसूण खुरपायचं चाललेलं आहे त्यामुळे आमचा दाद्या का नाही टेस्ट करून दाखवील भाकरी झालेले आणि कढी भजी सोबत आहे का नाही मी कुरवडी सुद्धा तळलेली तर आता आमच्या दाद्याला मी टेस्ट करायला देते मंडळी जेवाय आईने केली कढी भजी ते खाऊन दाखवतो कसं काय झालंय एकच नंबर झालंय घरगुती सामानामध्ये बघा असं घरच्याच गाईच्या दुधापासून मी दही तयार केलेलं होतं आणि आपल्या घरात तर सगळेच वस्तू असते तर काही बी आणाय सुद्धा लागलेलं नाही अगदी घरात एका नाही काही सुद्धा म्हणजे बाजारातून काय आणता म्हणलं तरी आपली वेळ साजरी करून न्यायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला घरगुती पद्धतीने ही कढी भजी तयार करायला येते आता कसं रानातली कामं चालू झालेली इथं म्हणजे उन्हाळी कामं सुद्धा आता सराई चालू झालेली ज्वारीची गव्हाची तर एक नाही सगळी आता रानातली पांगलेली इथं आत्या सुद्धा आमच्या जवळच लसूण आहे तिथे लसूण खराब येतं आणि हे गेले तर आमचं भिजवायला उन्हाळी भिजवून केला इथे त्याच्यामुळे आता आमचा दादा टेस्ट करून दाखवतो लय उशीर झालं म्हणत होता मला भुका लागले तर पण गुरांचं आवरून येस्तवर करोस्तवर लयच उशीर झाला म्हणलं आता चल जेवून घे पहिला झालंय ना चांगलं झालंय की आज काय अर्धी तुमच्याला भाकरी जास्त जाणार आहे का जेव्हा मग पोटभर जेवण चला मग मंडळी आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची कढी भजी कशी काय झाली का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद